छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर नुकताच 353वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र याच सोहळ्यादरम्यान रायगडावर एक अत्यंत वेदनादायक चित्र समोर आले आहे. एकीकडे गडावर शिवभक्तांचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे गडावरील मुक्या श्वानांना अत्यंत निर्दयीपणे छोट्या पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यात आले होते. सन 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड भेटीवर आले होते. सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने त्यावेळी गडावरील भटके श्वान आणि गुरे यांना तात्पुरते बंदिस्त केले होते. मात्र त्यानंतर आता ही जणू काही प्रथाच पडलीय. VIP दौऱ्यांचे कारण पुढे करत प्रशासनाने यंदाच्या राज्याभिषेक सोहळ्यातही श्वानांना पकडण्याचे आदेश दिले. या मोहिमेदरम्यान प्राण्यांची प्रचंड हेळसांड झाल्याचे समोर आले. एका छोट्या आणि अरुंद पिंजऱ्यात तब्बल 7 श्वानांना कोंडण्यात आले होते. या मुक्या प्राण्यांना खाण्यासाठी काहीही देण्यात आले नव्हते, तर पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बिस्लरी बाटल्या कापून त्यात पाणी ठेवले होते. श्वान पकडण्यासाठी तज्ज्ञ पथक न बोलावता थेट पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच हे काम करायला लावले गेले. रायगडाच्या इतिहासात आजवर कधीही भटक्या कुत्र्यांनी किंवा गुरांनी कोणत्याही शिवभक्तावर किंवा पर्यटकावर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. मग अचानक माजी राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर ही नवीन प्रथा सुरू करण्याचे कारण काय, असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ आणि प्राणीमित्र उपस्थित करत आहेत. जर प्राण्यांना बंदिस्त करणे अत्यंत गरजेचे होते, तर त्यांच्या उत्तम देखभालीची आणि खाण्यापिण्याची जबाबदारी प्रशासनाने का घेतली नाही? एकीकडे काही श्वानांना पिंजऱ्यात डांबले गेले, तर दुसरीकडे गडावर इतर कुत्रे मुक्तपणे वावरताना दिसत होते. त्यामुळे प्रशासनाची ही मोहीम केवळ दिखावा होती की निव्वळ छळवणूक, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जनोदय.